नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न बघा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज. एकाच बाजूच्या. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न मीरा भाईंदर पोलीस 2024 ला पडलेला आहे. परंतु असा प्रश्न आल्यानंतर याचं उत्तर आपण अंदाजित नाही काढू शकत. याच्यासाठी आपल्याला काही कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. मग आपण त्या पहिल्यांदा कन्सेप्ट बघूया. कन्सेप्ट काय? पहिली गोष्ट, अशा दोन जर रेषा असेल याला म्हणायचं आपलं समांतर रेषा. याला काय म्हणतं? समांतर रेषा. रेषा P आणि रेषा Q या एकमेकांच्या समांतर रेषा. विद्यार्थी मित्रांनो, समांतर रेषेच्या संदर्भात किंवा रेषेच्या संदर्भात एक प्रश्न पडला होता. प्रश्न असा होता की दोन रेषा एकमेकींना किती वेळ छेदू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, दोन रेषा एकमेकींना एकदाच, जास्तीत जास्त एकदाच छेदू शकतात. परंतु जर त्या समांतर असेल ना तर ते एकदा पण नाही. याचं नीट लक्षात ठेवा. जर समांतर नसेल तर कमीत कमी किंवा जास्तीत जास्त एकदा, आणि जर समांतर असेल तर एकदा पण नाही. मग ह्या जशा दोन समांतर ह्या छेदू शकत नाही. आता ह्या दोन समांतर रेषा आणि त्यांची ही एक काय झाली विद्यार्थी मित्रांनो, छेदिका. हिला आपण म्हणू N. ज्यावेळेस अशा दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदलं जातं तर काय होतं ते नीट ऐका. मग ह्या रेषेच्या आतील बाजूस ही एक आणि हा एक, ह्या छेदिकेच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आतील बाजूस कोणांच्या काही जोड्या तयार होतात. मग इकडे झाली, इकडे जर म्हटली तिला A म्हणून, हिला B म्हणून. त्याचबरोबर इकडे आपण म्हणू शकतो इकडे C आणि इकडे D. विद्यार्थी मित्रांनो, इकडे एक जोडी आणि इकडे एक जोडी, अशा दोन जोड्या तयार होतात. मग ह्या झाल्या आंतरकोनांच्या जोड्या. परंतु त्यांनी काय विचारलं? एकाच बाजूचे. ठीक आहे, चला. मग हे जे काय आंतरकोन आहे, हे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. मग आंतरकोन A आणि B, कोन A आणि कोन प्लस कोन B यांची, हे जर एकमेकांचे पूरक कोन आहे तर यांच्या मापांची बेरीज येते 180. तसंच कोन C आणि कोन D यांची सुद्धा बेरीज किती राहणार विद्यार्थी मित्रांनो? 180. मग आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते विद्यार्थी मित्रांनो? 180. पर्याय क्रमांक 3. जय.